म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणाची सरे, मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून माणसानं असं मरावं की मरताना जगल्यासारखं वाटावं. महाराज, मी 3दा मृत्यूला देवाने मला वाचवलं. का वाचवलं मला माहीत नाही, पण मी निमिषाच्या अंतरावर मृत्यूपासून वाचलोय. मी विचार करतो, एवढे लोक करोनामध्ये गेले, माया वाचून काय अडलं होतं जगाचं? आहे ना, साहजिक आहे ना. पण आता आत्तापर्यंत अपंगांच्यासाठी काम केलं, आता इथे जे अपंग आहेत ना त्यांच्यावर काम करतोय मी. त्याच्यामुळे संजय भाऊ, मी 3दा मृत्यू पाहायला ना, माझी अवस्था अशी झालेली आता की मेरी जीने की तमन्ना नाही, मेरी मरने की आरजू नाही, नोबडी संबडी. अशा अवस्थेत मी जगतो आणि 24 तास घेणे देण्याचा आनंदी जगतो मी. हा, तिकडे अपंगांच्यासाठी नाशिकला मोठं शिवाश्रम बांधलं, म्हणजे जवळजवळ 4200 स्क्वेअर फुटाचं. एकालाही वर्गणी मागितली नाही. नाही तर संजय भाऊ सारखे माझे 24,000 मित्र आहेत. प्रत्येकाला मेसेज केला असता तर लाज काज 500 रुपये दिले असते ना एवढ्यांनी. पण मग मला अपंगांना स्वाभिमान शिकवायचा आणि मग मीच भीक मागायचं म्हणल्यावर दुसऱ्याच्या झेंड्यावर तर पंढरपूर कोणीही करीन ना. मला गाडीला टोल लागत नाही. तो वाचलेला कीर्तनामध्ये मला खूप मोठी रक्कम देतात लोक, खूपच मोठी. ते कीर्तनातले पैसे मला घरात वापरत नाही कधीच. पोवाड्याच्या कार्यक्रमातूनही काही रक्कम देतो आणि ते उभं केलं. लोकार्पण करायचं होतं ना, तेव्हा बच्चू कडू होते, कृष्णप्रकाश साहेब होते, आमचे इंदुरीकर महाराज होते, आमचे बद्रीनाथ बाबा तनपुरे पंढरपूरचे, अनेकांना माहीत असेल. त्याच्यानंतर संजय मालपानी होते, पोपटराव पवार होते आणि माझे 20,000 मित्र होते. लोकार्पण केलं, अटॅचमेंट ठेवली नाही. तिथे एक कमिटी काढून दिली, तुमचं तुम्ही पहा. नाथ महाराज म्हणतात ना, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी. कीर्तनामध्ये सुद्धा मी जे वागतो जगतो तेच बोलतो, दुसरं बोलतच नाही मी. कारण कीर्तन मी माझ्या आनंदासाठी करतो, कारण माझा विषय छत्रपतींचा आहे खरा. पण ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. मला आनंद मिळतो ना जशी जशी आपली साधना वाढत जाईल. कारण तिथपर्यंत जायला परत अष्टांग योगातून जावं लागतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. लोकांना वाटतं समाधी झाली की झालं परमार्थ. पहिले 5 यम आणि 5 नियम क्रॉस केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. 5 यम मध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. इथे सत्यालाच अडकतो. सत्यामध्ये किती ताकद आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मुखातूनच का ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. माऊली म्हणतात की एका कल्पामध्ये, एका जन्मात नाही म्हणले ते, एका कल्पामध्ये जितक्या वेळा मी माणूस म्हणून जन्माला आलो ना, तितक्या वेळा माझ्या मुखातून फक्त आणि फक्त सत्यच बाहेर पडलं, दुसरं पडलंच नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. माऊलीची ओवी येते, माझी ये सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, म्हणून तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. म्हणून माझ्या पुढं भामटा माणूस लई वेळ टिकतच नाही. हो, मागे मी बच्चू कडूचा पोवाडा केला, स्वतः खर्च केला रेकॉर्डिंगला आणि रिलीज केला. तर एका आमदाराचं पोट्ट्याचा मला फोन आला, मी नाव नाही सांगत आता. त्या मले म्हणतं महाराज आपल्या पप्पाचा कारण पोवाडा. म्हणलं का म्हणून? म्हणजे आमदार आहेत ते. आबे म्हणलं 288 येतं. हो, त्याच्यातले 50-60 तर माझे मित्रच आहेत.
परत परिषदेचे वेगळी आणि ती 12 राहते ती वेगळी. मला म्हणतो नाही त्यांनी लय विकास कामं केली. म्हणलं अबे सगळेच करतात ना. मला म्हणतो तुमचं पैशाचं बोला ना किती. म्हणलं लय पैसेवाल्या. उद्या दाऊद इब्राहिम येईन ना माझ्याकडं. मला म्हणून महाराज तुम्ही ते आश्रम बांधलंय शिवाश्रम त्याला मोठं करायला किती पैसे लागते ना. आपण म्हणू 10 कोटी. ते म्हणून 20 कोटी घ्यान करा महापावाडा. का मी का स्मगलर झालो मायावर काय अन्याय झाला होईल ना. पण हलकटात आणि माह्यात काय फरक राहील. हां म्हणून मी अगोदरच सांगितलं माणसानं जगला किती त्यापेक्षा जगला कसं. मरायचं प्रत्येकालाच आहे. थोडंसं आपण इतिहासाकडे जाऊया मग लक्षात येईल. पहा मृत्यूचा विषय चालला म्हणून इतिहासाकडे मी 7 दिवस शिवायन कथा सांगतो. जसे आमचे रामराव महाराज ढोक रामायण सांगतात ना तसं मी शिवायन सांगतो. त्याची व्याख्या एका वाक्यात अशी देता येईल. माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं. माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. अरे पण राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी कसं लढावं हे धर्मवीर संभाजी राजाचं चरित्र शिकवतं. आमचे राजे त्या पन्हाळ गडावरती सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले आणि जवळजवळ 125 दिवसानंतर त्या गडाचा दरवाजा उघडला आणि राजांनी हाक मारली शिवा काशीदाला. शिवा आला. राजांना हात जोडलं. राज माझी आठवण काढली सा. हो रे शिवा सिद्धी जोहरला भेटायला जायचंय. मग राजा अडलं कुठं. अरे शिवा याच्यासाठी प्रति शिवाजी हवा रे. याच्यासाठी प्रति शिवाजी हवा. शिव बघू तरी आपला प्रति शिवाजी कसा दिसतोय. आणि मंडळी राजांनी आपली संदूक काढली. आपला अंगरखा शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो राजा आपली कापडं मला घालायला लावतासा. हो रे शिवा तुला घालावेच लागतील. आणि राजाने एक एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढवलं. डोक्यावरती जिरे टोप घातला. कमरेला दुशेला बांधला. तलवार म्यान केली. आणि राजानी दुसरी संदूक उघडली. आणि तो जरीचा डाव शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो राजा त्या जरी चढावाच्या जवळही उभा राहायची आमची लायकी नसताना तुम्ही मला ते पायामध्ये घालायला सांगतासा. हो रे शिवा तुला घालावेच लागतील. आणि एक एक वस्तू शिवाच्या अंगावर चढत असताना शिवाचं अंतकरण असं धस्स झालं. इतक्यामध्ये राजाने आपल्या कानातला चौकडा काढला आणि शिवाच्या कानात अडकवताच राजांचंही राखलेला उसान गळून गेलं. आणि राजाने शिवाला मिठी मारली. राजे बोलतात अरे शिवा एवढ्यासाठी या राजेपणाचा तिटकारा येतोय र. जसा प्रसंग पडेल तशी तुझ्यासारखी नररत्न खर्ची घालायची. मंडळी इतक्यामध्ये राजांच्या डोळ्यातून एक आसू निघाला आणि घरंगळत तो शिवाच्या खांद्यावर पडला. शिवाच्या लक्षात आलं. शिवानं हात जोडले आणि शिवा बोलतो राज मी मेल्यानंतर खूप जण रडतील पण मी जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी रडतासा राज. सोनं झालं राज माझ्या देहाचं सोनं झालं. राज एक विनंती आहे. माझी कारभारी नेहमी विचारायची कसं दिसत्यात
असं दिसत्यात आपलं शिवराज. त्यावेळेला मी सांगायचो अगदी माझ्यासारखा दिसत्यात. त्यावेळेला राजे बोलतात शिवा तुला याचं बक्षीस काय मिळणार आहे ठावय. राजा माहित नसतं तर मी आलोच नसतो. असलं मरण मागून सुद्धा मिळणार नाही राज. मी मेल्यानंतर एकदा माझ्या घरला जा. माझ्या कारभारणीला माझ्या आईला दर्शन द्या. आणि मंडळी शिवा काशिदाचं बलिदान झालं. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूर गावामध्ये माझा राजा पोहोचला. आपला सरंजाम सगळा बाजूला ठेवला. निवडक लोकांच्या समवेत राजे शिवाच्या आईच्या समोर गेले आणि बोलतात माते तुझा शिवा मी नाही आणू शकलो. त्यावेळेला शिवाची आई बोलते अरे राजा माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती. माझा शिवा जर जिवंत असता तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि म्हणाला असता आई आपलं राजा आलं तू ओवाळ त्यांना. अरे पांडुरंगा अशी 2-4 लेकरं मला का दिली नाही या स्वराज्यावरती शहीद होण्यासाठी. मंडळी कुठून आली ही त्यागाची भूमिका. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे. 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 काय त्या प्रेमाचे सुख माझ. काय त्या प्रेमाचे सुख माझ. स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे. स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे. स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे. शिवायन कथा चालते त्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग असतात. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. 40 ते 50 हजार लोक रोज ऐकायला असतात. मध्ये दुबईमध्ये 5000 लोक 3 दिवस होते. संजय भाऊ आता अमेरिकेला चाललो 1.5 महिना. तिथे बोस्टन, न्यू जर्सी, शिकागो, ब्ल्यूमिंग्टन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया. एक जण मला म्हणून राहिला म्हणे तुम्ही महाराज शिवाजी राजाला अमेरिकेत घेऊन चालले. म्हणलं बावळा झाला काय. मी नाही शिवाजी राजाला घेऊन चाललो मले शिवाजी राजे घेऊन चाललेत. म्हणून ज्यांना हात एकदा वरती करा. आपण राजांच्या प्रती गर्जना करायची आपल्याला. पाठीमागचे पाकिस्तानातले नाही आहेत आपण. ज्यांना हात आहेत त्यांनी वरती करा. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. असा एकमेव राजा आहे की जो जन्माला येण्यापूर्वी ठरलं होतं की त्यानं काय करायचं. शिवाजी राजे नसते तर आजचं कीर्तनही नसतं झालं महाराज. हो गेले
प्रत्येक जण जाणार आहे, पण आपण कसं जावं हे त्यानं ठरवावं. हो, जगामध्ये सगळ्या गोष्टी दुःखच आहे, मात्र एक नंबरचं जे दुःख आहे ते ज्याची लहानपणामध्ये आई वारली, आणि दुसरं दुःख आहे ज्याचा म्हातारपणामध्ये मुलगा वारला. पण एक सांगू का, सुख दुःखाच्या पलीकडे एक अवस्था आहे, तिचं नाव आहे आनंद. सुखाच्या विरुद्ध शब्द आहे दुःख. काळ्याच्या विरुद्ध गोरा, उंचच्या विरुद्ध बुटका, दिवसाच्या विरुद्ध रात्र. मात्र आनंदाच्या विरुद्ध शब्द आहे का? असेल तर मला तर नाही सापडला गेल्या 35 वर्षात. तुम्हाला सापडला तर मला सांगावं तेवढा. श्रीमद भागवत कथा किती जणांनी ऐकलेली आहे? हातवर करा ना, हातवर, ज्यांनी ऐकली. हां, 5-6 जण आहेत. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये उल्लेख आहे, सच्चिदानंद रूपाय. फार पुढे जायची गरजच नाही, सतचित आनंद, इथेच सगळं आहे. सतचित आनंद या शब्दाचा अर्थ इतका गुह्य आहे का तो ज्ञान मार्गातून कळतो. पण ज्ञान मार्ग तसा खूप अवघड आहे. पाहिपा लोहाचे चणे जे बोचरिया पडते खाणे. मग सतचित आनंद, सत म्हणजे वस्तू निरपेक्ष अस्तित्व, चित्त म्हणजे देह निरपेक्ष ज्ञान, आणि सतचित आनंद म्हणजे इंद्रिय निरपेक्ष सुख. इतका त्याचा अवघड अर्थ आहे. आणि मग आपण तोच आपल्याला दर श्वासा गणिक भेटत असतो ना, मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आणि म्हणून आपण आनंदाला मुकतो. आनंदाला सुखदुःख येतच जात राहणार आहे, असं होणारच नाही कधी. त्याच्यासाठी ज्योतिषाकडे जायची गरजच नाही ना. हो, ज्योतिषाला हात दाखवायची गरज नाही. मी तर मला अपंग समजतच नाही. कोणी इथं अपंग असतील तर त्यांनाही नेहमी सांगत असतो, आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडं शिल्लक काय त्याचा विचार करा. यश तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी, आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून देतो की जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नाही होते. कीर्तनामध्ये टाळ्या का वाजायला लावतात? टाळ्या वाजवल्यानंतर 72,000 नाड्यांचं एक्सरसाइज होतं, आणि मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल बोलायला लावतात ना, त्याच्यातून भस्त्रिका नावाचा प्राणायाम होतो. मी रोज 1 तास प्राणायाम करतो. हो, पहाटे 4:30ला उठून बरोबर माझं 7:30 पर्यंत स्वतःला वेळ देतो मी. तुम्ही किती देता स्वतःला वेळ? सांगा ना, देता असेल तर. एखाद्या पण 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा काय चाललंय, काय चाललंय, काय करतं? आता वय झालं म्हणते. नंतर शरद पवारला पाहणं, मग रजनीकांतला पाहणं, अमिताभ बच्चनला पाहणं, इथे म्हातारा होतं माणूस. हा, ठरवलं तर काही करता येतं, पण जर एकच करावं, देशानं माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो हे महत्वाचं आहे. पण आपल्याला शरीराकडंच आपण लई चोचले पुरवतो त्याचे. शरीराचा एक सांगू का, शरीराचा त्यागही नाही, शरीराचा भोगही नाही. आता काय करायचं? शरीर जर पाहायला गेलं एका बाजूला, शरीर ऐसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे, शरीर ऐसे गोमटे पाहताना भेटे त्रैलोक्य. शरीरासारखं चांगलंही नाही, शरीरासारखं वाईटही नाही. काय शरीरामध्ये आपल्या काय विशेष काय असं? ते वरून चांगला दिसा म्हणून कातड लावलंय त्याला. शरीराचा त्यागही नाही, शरीराचा भोगही नाही. काय करायचं माणसाने? मग त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. मग कसं? आली अडचण परत. एकाने घोडा आणला मारत, चांगला मस्त घोडा, आणि त्याची सेवा करायला 4-5 जण ठेवले. एक हरभरा, एक हिरवा चारा, एक खरारा, हे सगळ्याला. गड्यांना सांगितलं म्हणे चांगली त्याची बर्दाश्त ठेवा म्हणे. 10 लाखाचा घोडा आणला त्यांनी. हो,
8 दिवस घोड्याची चांगली सेवा केल्यानंतर 9व्या दिवशी मालक घोड्यावर बसायला गेला. घोडं त्याला बसूनच दे ना. ते म्हणे एवढा पैसा घातला म्हणे मली बसून देऊन नाही राहिला म्हणे. सगळ्या गड्यांना सांगितलं याला खायला द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही म्हणे. 5-6 दिवस बंद. मग 5-6 दिवसांनी हा बसायला गेला. हा बसल्यावर घोडं लगेच बसलं. मग यांनी काय करायचं, याला बसू देईल इतका कमी आहार द्यायचा आणि हा बसल्यावर ते बसणार नाही इतका जास्त आहार द्यायचा. याला म्हणतात मधला आहार. शरीराचा त्यागही नाही आणि शरीराचा भोगही नाही. कारण पंचमहाभूत आहे ना, मी त्यालाच भगवान म्हणतो बा. भगवान 4 शब्द आहेत पहा. भगवान. मग भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, त्याला एक कानाला तो झाला अग्नी. अ भगवान म्हणजे काना झाला म्हणजे अ. भगवान न म्हणजे नीर, नीर म्हणजे पाणी. याचंच नाव भगवान आहे. तरी काही लोकांच्या अंगात येतोच कसं मला कळत नाही. आमचे संजीव भाऊ डॉक्टर आहेत पहा. 3 गोष्टीवर माणूस चालतो. फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि व्हायब्रेशन. सायन्सच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर याला काय एनर्जीच नसेल उपयोग नाही. म्हणून आपल्याला कीर्तन म्हणजे वारी सुद्धा हे मेडिटेशनच आहे, म्हणजे ध्यानच आहे. वारीला गेलेला 15 दिवस स्वतःला विसरून जातो, पण खरा वारकरी म्हणतोय हा. नाही तर खोटे काही वारी इथं थांबती मुक्कामाला ती त्याच्या पुढे जाते. हरिपाठात लिहिले पापाचे कळप. हां मी अस्सल वारकऱ्याचं म्हणतो. ते दिंडी म्हणल्यावर हौशी गौशी नव्हती राहतेच त्याच्यात. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण खूप लोक मोठ्या गमतीनं देतात, म्हणजे अभिमानाने. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. महाराज त्यांचं सत्य आहे ना, त्यांचं कॉपी पेस्ट करून आपल्याला कसं चालेल. त्यांनी जे अभंग लिहिले कुठं डोंगरावर जाऊन नुसते एखादा कवी लिहितो तसे नाही, जे अनुभव आले ते लिहिले ना. ते म्हणले देव पाहायला गेलो तिथंच देव मी झालो. मग किती साधना करावी लागत असेल ना, किती एकाग्रता साठवावी लागेल, एकाग्र व्हावं लागेल. आपण आपल्याच कामात म्हणजे स्वतःला बदलावं लागतं. आपण घरातल्या भिंतीवरचं बंद पडलेलं घड्याळ असतं ना, त्याचं सेलसुद्धा बदलायला 8-8 दिवस बदलीत नाही. आपलं स्वतःला बदलायला किती त्रास आहे. पण ठरवलं तर बदलता येतं, निश्चितच बदलता येतं. मी नाही का, मी म्हणलं ना 2001ला मला मृत्यूतून वाचलो. नगरला मला सायकॅट्रिककडे नेलं होतं महाराज. सायकॅट्रिक म्हणजे येड्याचं डॉक्टर. माया नुसता फ्यूज नव्हता गेला, अख्खा टिपी जळाला होता. हा पण मी नामस्मरणानं वाचलो. नामस्मरणामध्ये नामामध्ये इतकी ताकद आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. आणि म्हणून आनंद वाटतो. तो जायचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं आणि त्याच 2 वाक्यावर चालू आहे की जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू आणि दुसरा तो परमेश्वर कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. आपण सगळं विसरून जातो, त्या मृत्यूला मात्र विसरतो. एक लक्षात ठेवावं, आपल्याला जायचंच आहे. आणि माणूस मरतो तरी काय होतं वेगळं. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत पहा. मोबाईलला फिरून त्याचे ते बटणं खराब होतात. आपण त्या दुकानवाल्याकडे जातो, तो त्याच्यातलं सिम कार्ड काढतो आणि दुसऱ्या हँडसेटमध्ये घालतो. तसंच आपलं हा देह म्हणजे मोबाईल आहे. याचे हे जे बटणं आहेत ना खराब होतात काही दिवसांनी. मग भगवान काय करतो, त्याच्यातलं आत्मा नावाचं सिम कार्ड काढतो, दुसऱ्या हँडसेटमध्ये घालतो. नंबर तोच राहतो पण आपल्याला कळत नाही. फक्त जर कळाला असतं ना तर म्हणलं असतं तो बंगला माया बापाचा आहे आधीचाच. हा कळत नाही ते. मृत्यू आणि जन्म देवानी स्वतःकडे ठेवलेल्या 2 गोष्टी आहेत. कुठला डॉक्टरही सांगू शकत नाही. डिलिव्हरीला बाई गेली तरी त्यांना 2:15 पर्यंत होईल, पण असं म्हणतच नाही 2:15 म्हणून नाही.
मृत्यूचं आहे तसंच आहे. जन्म आणि मृत्यू भगवंतानं स्वतःकडे ठेवलं. जर मृत्यू आधीच कळला असता तर ज्या बायांची नवरे पेताड आहेत ना, त्यांनी त्यांची काळजी केली नसती. आईने मुलाला दूध पाजलं नसतं. एखादा म्हणला असता तो नवरा पडला आणि चौकात पिऊन ती म्हणली ते पडू दे ना, काय होत नाही, पायाला पाय एक्सपायरी डेट लिहिलेली, लई टाईम आहे अजून. हा मग एखादी म्हणली असते ना, पोट्ट रडत आहे तुझं, पोट्ट रडत आहे ना भाऊ, पाज ना त्याले दूध, तर ती म्हणली असती काय नाही होत, रडू द्या म्हणली असती. त्याच्या पायावर पाय एक्सपायरी डेट किती आहे म्हणून. हो, म्हणून जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी भगवंतानं स्वतःकडे ठेवल्या म्हणून जीवनामध्ये मजा येते. आणि बस त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक क्षण कसा जगता आला पाहिजे. बस दिवसातला कितीतरी वेळ लोक मूर्खपणानं वाया घालवतात, मूर्खपणानं. त्या जगण्याला काही अर्थच नसतोय. मग असे आले गेले मेले कुणालाही काही माहीत नाही. मी काही कार्यक्रमामध्ये लहान मुलांना उठवतो ना, त्याला म्हणतो तुझ्या बापाचं नाव सांग, ते सांगतं मले. मग आज्याचं ते बी सांगतं, आज्याच्या बापाचं तेही सांगतं, त्याच्या आज्याचं. मग बसतंय. आपण त्याला विचारलं ना, भारत कधी स्वातंत्र्य झाला, ते म्हणतं 1947ला. म्हणजे कोण कोण होतं तेव्हा, तर ते नावं सांगतं धडाधड. म्हणजे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू. म्हणले तो हे पाहुणे आहेत काय? ते नाही. मग यांची नावं पाठ आहेत तुला, तो आज्याचं नाव माहीत नाही. याचं कारण आहे आपल्या आज्याचे आजे फक्त स्वतःसाठी जगले, आणि हे जी महापुरुष जगले ना, दुसऱ्यासाठी जगले, म्हणून इतक्या पिढ्या गेल्या तरी त्यांचं नाव आहे. बघा तुम्ही साधारण गोष्ट सांगतोय, आपण लग्नामध्ये कीर्तनामध्ये पंक्ती पाहतो. बघा कधी आयुष्यामध्ये दुसऱ्याचा विचार करून पहा, आपलं करायचं कामच राहत नाही. पंक्ती बसले, समजा ही इकडं पंगत आहे, दुसरी इथं, तिसरी, अशी 6वी बसली. ते 6व्या पंक्तीला वाढणार आहे, मले लागत आहे. मी म्हणलं अभि मले वाढणार, ते म्हणून पापा म्हणून आई यांना वाढणार, लगेच पळत येईन, यांना आलं का मले येतच आहे. मग करून पहा तुम्ही. हो, निसर्गाचा खेळ येतो. निसर्गापुढे खोटं चालत नाही, सत्य चालतं. म्हणून सत्यम परम धीमहि. मग आपल्याला परत परत एकदा प्रश्न येतो, का जगतोय आपण? काही लोक सांगतील मरण येत नाही म्हणून जगतो. इथे आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर आपल्या हातून असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्हावं. जसं छत्रपती शिवाजी राजांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते, शिवाजी राजांना सुद्धा अध्यात्म शिकवलंय जिजाऊ माँसाहेबांनी. लहानपणामध्ये प्रभू रामचंद्राच्या, भगवान गोपाल कृष्णाच्या कथा सांगितल्या म्हणून आग्र्याच्या कैदेत राजांना ते काम आलं. आग्र्याच्या कैदेमध्ये असताना राजांच्या बरोबर होते आपल्याच नेवासा तालुक्यातले खेडले परमानंदचे कवी परमानंद. आणि कवींना राजे म्हणत आहे, पंत देव जन्माची कथा सांगा. कुठे? आग्र्यामध्ये. पंत गोष्ट सांगायला सुरुवात झाली की मथुरेच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या समोर भगवंत प्रगट झाले. आणि त्यावेळेला देवकीनं तिला एकाही पुत्राला स्तनपान करता आलं नाही. भगवंत लहान झाले आणि आपल्या मातेला वात्सल्य भावाचा भरभरून आनंद दिला. आणि वसुदेवाला म्हणाले, मला इथं ठेवू नका, पुढे घेऊन जा. आपल्याला म्हणायचं नाही, नंदाच्या घराला. मग त्यावेळेला कथा ऐकताना राजांनी पंताला सांगितलं, पंत थांबा थांबा, तुम्ही असेच म्हणाले ना की वेळूच्या टोपलीमध्ये भगवान गोपाल कृष्ण मथुरेच्या कारागृहातून गोकुळात गेले. म्हणे हो राजे, हेच म्हणायचं. राजांची कल्पना सुरू झाली, विचारचक्र सुरू झालं. आणि राजे म्हणत आहेत की आम्हालाही आग्र्यावरून मथुरेला जायचंय, जिथं अध्यात्म आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्म नाही ना, त्याचं जीवन निरस बेचव झाल्याशिवाय राहणार नाही. बोर झाले का तुम्हाला सगळ्यांना? ज्यांना बोर झाला असेल एकदा जोऱ्यात टाळ्या वाज बाबा, एकदम जोऱ्यात. एवढ्यांना बोर झालं काय? मी म्हणलं ज्यांना बोर झालं त्यांनी वाजवावं. हा, लहान लहान पोट्ट्यांनी वाजवले ते वेगळी गोष्ट आहे, पण इकडं हा ना. धन्यवाद धन्यवाद. मला म्हणायचं काय होतं की मरायला काही लागत नाही, मरतच माणूस आहे. काही लोक दारू पिऊनही मरते. आता दारू का प्यायची गोष्ट आहे काय? आहे का ती? 4 पायाच्या गाडवा पुढं ठेवली तर फुर करते ती. 2 पायाचं गाडव धनात धन वडीत आहे. हा,
बंटी त्या दिवशी एकाला म्हणलं मी त्यावे तू दारू पितो का ती मला म्हणतं हे प्रश्न आहे का ऑफर आहे म्हणतो आता काय करावं. ज्या बाईचा नवरा दारू पितो ना तिले माहिती किती त्रास. एकीचा नवरा प्याला आला बा पिऊन मग ती गप नाही राहते शेजारणीकडे जाते शेजारणीला म्हणते सावित्रीबाई तुमचं लाटणं द्यावं मले म्हणे कायले म्हणे आमचे हे घेऊन आलेत. ती म्हणती जरा लवकर परत करा आमचा यांचा यायचा टाइम झालाय म्हणती. हा अरे आमचे संत कबीरदास काय सांगतायत जाम पे जाम पीने से क्या होगा सुबह पी शाम उतर जाएगी तू हरि नाम का प्याला पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून मरायचं प्रत्येकालाच आहे. मग असं तसं मरण्यापेक्षा चांगलं मरू ना. मरतर सगळेच मरणार आहेत. आता पुन्हा प्रश्न येतो या मानव देहामध्ये आपण आलो का. ज्याचं त्यानं घरी जाऊन उत्तर काढावं. तर इथं उत्तर काढायला गेल्यावर खूप वेळ जाईल आणि वेळ आपल्याला अजून तर पहिलं चरणकडे जायचंय. हो आणि काही ना काही निघत चाललं का ते होत वाढत चालतं हरकत नाही. अभंग जर पाहिला आपण तुकाराम महाराजांचा आहे. मनावरती अभंग मन मन जगातील भल्या भल्या विचारवंतांना पडलेला प्रश्न आहे. मनाचा ठाव अद्यापपर्यंत कुणाला लागला नाही. ते एक पिक्चर मध्ये होतं व त्याला बायांचा आवाज ऐकू यायचा वा. हा ते मराठी पिक्चर होता एक. मग इथे तुकाराम महाराज काय करतायत त्या मनाची विनवणी करतायत. विनवणी तुम्हाला चांगलं माहिती एक पहा निश्चय केला जातो ना निश्चय त्याला बुद्धी म्हणतात. चिंतन केलं जातं त्याला चित्त म्हणतात. आणि संकल्प विकल्प ज्याच्यामध्ये चालतात त्याला मन म्हणतात. एक जण निघाला कीर्तनाला बायको आली आडवी. कुठे चालले. कीर्तनाला चाललो आणि संजय भाऊच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे तिथं चाललो. नाही जायचं म्हणते ना. नाही ते आत्ता येतो 1 वाजूस तर. नक्का जाऊ म्हणते ना. ते तर आगी येतो आत्ता म्हणे. नक्का जाऊ म्हणलेलं येतं कीर्तनाला पण नक्का ना जाऊ म्हणलं का थांबलंच बा. परत एक न वाढला ना. तसं इथे अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज मनाची विनवणी अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. गुंतू माया जाडी नको नको म्हणा गुंतू माया जाडी नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाडी नको नको म्हणा गुंतू माया जाडी नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रास बया काळाची उडे पडेला बाजे भाव काळाची उडे पडेला बाजे भाव सबळीचा सवया काळाची
काळाची एवढी पडेल बा जेव्हा नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी घासावया काळाला जवळी घासावया नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळे ग्रासावया. वास्तविक काळ येतच नसतो, आपण त्या काळाकडे जात असतो. मृत्यूला कोणीही चुकवू शकत नाही. 1400 वर्ष जगलेले योगी चांगदेव महाराज सुद्धा मृत्यूला हुलकवण्यात देत राहिले, पण चुकवता आला नाही. हा नाही चुकत. एकदा एका बाईकडे यम आले. यम ती यमाला म्हणती, यम भाऊ लई दिवसातून आले म्हणे. ते म्हणे लई दिवसातून नाही, पहिल्यांदाच आलो म्हणे, तुले घ्यायला आलो म्हणे. तीन काय भाऊ मला लई काम आहेत म्हणे अजून. नाही नाही जमणार नाही म्हणे, चाल. ती यम ऐकणच तिचं, म्हणजे मृत्यू टळत नाही हे सांगतो मी. होणारी सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. ती म्हणे चाल. ती म्हणे नाही मग आता ऐकतच नाही तुम्ही तर माझ्या हातचं थोडं सरबत तर घ्या म्हणे. बदाम टाकून सरबत करते म्हणे चांगलं. आणि ती बदामाचं सरबत करता करता एवढ्या मुठभर गोळ्या त्याच्यात टाकून देते झोपेच्या. कुणाला या मला ते पेतान झोपून जातं. तर ती यमाच्या हातातली लिस्ट वाचते, तिचं नाव 1 नंबरला राहते यादीत. ती परत तासाच्या तासा कागद करते त्याच्याच अक्षरात आणि तिचं नाव खाली घालते. 4 तासांनी यम उठतो, म्हणतो बाई मी खुश झालो म्हणे, तुझ्याकडे या सरबत प्यालो, मस्त वाटलं म्हणे, आनंद आला म्हणे, त्याच्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. आता मी माझा निर्णय बदलला म्हणे. ते म्हणे काय म्हणे, तुझं नाव वरती होतं ना त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं, आता खालून सुरुवात करतो म्हणे मी नाव. पण ते विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मृत्यूकडे आपण जात असतो. बघा आपल्याला वारीला नाही जाता आलं तर आपण एक करार करतो गाडी, आणि 70-80 वारकरी एसटीने पंढरपूरला निघतो. ज्ञानोबा तुकाराम करत 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 7-8 तासांनी एसटी पंढरपूरला पोहोचते. तरी सुद्धा तिथे गेल्यावर माणूस काय म्हणतो, पाटील उतरा पंढरपूर आलं. ते आलं नाही, ते तिथंच आहे, हे इकडून तिकडे गेलंय. तरी म्हणतं पंढरपूर आलं. तसं काळाची ही उडी पडेल बा जेव्हा काळाला जवळ ग्रासावया. काळ येत नाही, आपण त्या काळाकडे जात असतो. महाराज पाहुणा म्हणे आल्यावर काय होतं, अरे बाबा आल्यानंतर कळेल. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतायत, काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा थोडी पडेल माझेवा काळाची थोडी पडेल माझेवा सोडविना तेव्हा माय बाप न तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल माझेवा काळाची उडी हे बुडेल माझेवा पडेल माझेवा काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. अरे बाबा एकदा काळाची उडी पडल्यानंतर मायबाप सुद्धा सोडू शकत नाही, कारण तेही त्याच्या ताब्यामध्ये आहेत. आई वडील म्हटल्यानंतर आपण जन्माला येतो ना आई वडिलांच्यामुळेच. माणसानं जिवंतपणी आपण लहान आहेत तोपर्यंत आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं. आपण मोठं झाल्यानंतर त्या बाई वडिलाला आधार झालं पाहिजे.
अनेक मुलं चुकीची करतात. अरे एवढा मोठा राजा आपले वडील शहाजी राजांना भेटण्यासाठी जेजुरी गावामध्ये गेले आणि खंडोबा देवाच्या साक्षीनं आपले वडील शहाजी राजांना भेटले. शहाजी राजे पालखीतून येत असताना शिवबा राजानं सांगितलं, आबासाहेब पालखीतून उतरल्यानंतर तुमचं पहिलं पाऊल माझ्या तळहातावरती पडू द्या आणि मग दुसरं पाऊल या धरती मातेवरती पडू द्या. आणि शहाजी राजांनी पायताना सहित शिवबा बाळाच्या तळहातावरती पाऊल ठेवलं आणि दुसरं पाऊल जमिनीवरती ठेवलं. बापलेक उराउरी भेटले. शिवबा राजानं आपला जिरेटोप काढला आणि वडिलांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, आबासाहेब आत्तापर्यंत जे जे कमावलं ते तुमच्या चरणी अर्पण. वडिलाला पालखीमध्ये घातलं. अरे पालखी उचलायला भोई असताना सुद्धा शिवबा राजानं वडिलांच्या पालखीला खांदा दिला. अरे विचार करा, कुठं आपल्या वडिलाच्या पालखीला खांदा देणारे शिवाजी राजे आणि कुठं आजकालच्या आपल्या म्हाताऱ्या बापाला लाथा घालणारा आजकालचा तरुण. अरे चार चौघामध्ये बसून टार्गेट पोराच्या मध्ये बसून आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई वडिलाची टर उडवतो आणि बाकीची पोरं त्या आई बापावरती खी खी करून हसतात. अरे कशाला अशाने त्या शिवाजी राजाचं नाव घ्यावं? नका म्हणू जय शिवाजी, नका म्हणू जय भवानी. एवढा मोठा राजा पण आपल्या आई वडिलाच्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. पण आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई वडिलाला त्रास देतो. एकानं असंच आपल्या आई वडिलाला अनाथ आश्रमामध्ये टाकलं. पण समाजामध्ये बेआबरू व्हायला लागली म्हणून त्यानं आई वडिलाला परत घरामध्ये आणलं. मात्र बायको घरामध्ये राहू देईना आणि म्हणून आई वडिलाला त्यानं जनावराच्या गोठ्यामध्ये ठेवलं. कामावरती जात असताना भाकरीचा तुकडा अंगरख्यामध्ये असा लपवायचा आणि आई वडिलाच्या त्या गोठ्याच्या समोर उभं राहायचा. अरे कुत्र्याला तुकडा टाकावा तसा तुकडा त्या आई वडिलाच्या समोर टाकायचा आणि कामावरती निघून जायचा. त्यावेळेला तो म्हातार बाबा थरथर त्या पावलानं त्या भाकरीच्या जवळ यायचा. थरथर त्या हातानं ती भाकरी घ्यायचा. म्हातारीच्या जवळ यायचा. भाकरीचे 2 तुकडे करायचा. अर्धा भाग म्हाताऱ्याला, अर्धा भाग म्हातारीला. अरे बुडून खायला भाजी नसायची रे. पाण्यामध्ये ती भाकरी बुडवायचा म्हातारा आणि म्हातारीच्या मुखाजवळ आणायचा. म्हातारी सुद्धा एक घास पाण्यामध्ये बुडवायची, म्हाताऱ्याच्या मुखाजवळ आणायची. आणि त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा असू यायचे. त्यावेळेला म्हातार बाबा बोलायचा, अगं आपण होतो ना तिथं त्या अनाथाश्रमामध्ये, तिथे यायचे ग ते खाकी कपड्यावाले गरम गरम भाजी भाकरी घेऊन. मात्र त्या गरम भाजी भाकरीमध्ये एवढा आनंद नव्हता. आज माझ्या बाळानं फेकून मारलेल्या भाकरीच्या तुकड्यामध्ये याला म्हणतात आई वडील. आई वडील आपण लहान असताना आपल्याला कोरड्या जागेवरती झोपवलं, ओल्या जागेत ते थांबले. बापानं करंगळी धरून चालायला शिकवलं. असाच एका मुलाचा बापाचा मुलगा, दोघं बाप लेक, तो मुलगा दररोज दारू पिऊन यायचा आणि आपल्या म्हाताऱ्याला लाथा बुक्क्यानं मारायचा. 4 दिवस झाले बाप मुलाची वाट पाहतोय पण मुलगा आला नाही. 5व्या दिवशी बापानं काठी हातामध्ये घेतली. थरथर त्या पावलानं गावाच्या चौकामध्ये आला. प्रत्येकाला विचारायला लागला, अरे माझ्या दादाला पाहिलं का? त्यावेळेला एक जण बोलतो, बाबा तुमचा मुलगा रोज तुम्हाला लाथा बुक्क्यानं मारायचा ना, माता ब्यात गेली ना. त्यावेळेला त्या म्हातार बाबाचे उद्गार आहेत, अरे मला मारायचा पण निदान त्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर तरी दिसायचा ना. याला म्हणतात आई वडील. पुंडलिकाच्या पाहणं पंढरपुरामध्ये गेल्यानंतर देवाच्याही अगोदर का नाव येतं त्याचं? देवानं मुचकुंद राजाला वचन दिलं होतं आणि ते
वचन पूर्ण करायला देव रुसलेल्या रुक्मिणीला शोधत शोधत दिंडीरवनामध्ये आले. हाच मुचकुंद राजा पुढच्या जन्मामध्ये पुंडलिक नावानं जन्माला आला. रुक्मिणी येईना आणि आपल्या लाडक्या भक्ताची आठवण भगवंताला झाली आणि देव तिथे गेले तर त्यावेळेला हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. साक्षात परब्रह्म आपल्या दरवाजात आलेलं पाहिलं. पुंडलिकानं नम्रपणे सांगितलं, देवा आई वडिलाची सेवा करतोय, यांची सेवा झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. इकडे तिकडे पाहिलं आणि एक वीट दिसली. देवाकडे भिरकावले आणि सांगितलं, देवा या विटेवरती उभं राहा, माझी सेवा होईपर्यंत. गेली 28 युगे त्याच विटेवरती उभा आहे. अरे म्हणूनच देवाच्याही अगोदर नाव पुंडलिकाचं येतं ना. आम्ही गर्जना करतो ना, पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बाप आपल्या मुलावर किती प्रेम करतो आजकालच्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. एक लहान मुलगा बापाला रोज म्हणायचा, पप्पा मला गाडी घेऊन द्या. बापानं सांगितलं, तू 10वीच्या परीक्षेला पास हो, तुला मी गाडी घेऊन देतो. शाळेत पहिला आला पाहिजे. मुलगा अभ्यास करायला लागला. निकाल लागला त्या दिवशी तो शाळेत नाही, तालुक्यात नाही तर जिल्ह्यात पहिला आला. पण त्याच्या डोक्यात एकच, मला घरी जायचं आणि पप्पाला निकाल दाखवायचा आणि लगेच माझी गाडी घ्यायची. पळत पळत धावत पळत घरी आला आणि वडिलांना मार्कशीट दाखवलं आणि सांगितलं, पप्पा हे बा मी जिल्ह्यात पहिला आलोय, माझी गाडी. त्यावेळेला बापानं काय केलं, एक प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेलं एक काहीतरी हातात दिलं. त्यानं उघडून पाहिलं तर ते भगवद्गीता होती. मुलाला राग आला, बापानं माझा एवढा शब्द सुद्धा पाळला नाही, 5-7 लाखाची गाडी सुद्धा मला देऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी ते पोराने घर सोडलं आणि निघून गेला. तब्बल 20 वर्षाचा कालावधी निघून गेला. आणि एक दिवस त्या मुलालाच वाटलं की आपण बापाची चौकशी करावी म्हणून फोन केला घरी. मोबाईल नव्हते, लँडलाईनला फोन केला. त्या घरातल्या गाड्यानं फोन उचलला. मुलानं विचारलं, बाबा कुठे आहेत? त्यावेळेला त्या गाड्यानं सांगितलं, कोण बोलतंय? आणि मी त्यांचा मुलगा बोलतोय. त्या गाड्यानं सांगितलं, 15 दिवसापूर्वी तुझे बाबा निघून गेले, तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाही. जागेवरती धाय मोकलून मुलगा रडायला लागला आणि दुसऱ्या क्षणाला गावाकडे यायला निघाला. आता फक्त समोर होता तो बापाचा फोटो. बापाच्या फोटोवरती धाय मोकलून रडला. आपल्या खोलीमध्ये जाऊन पाहिलं, 20 वर्षापूर्वी काय दिलं होतं बापानं पाहावं. भगवद्गीता उघडली. पिशवीतून काहीतरी पडलं, ते काही कागद होते, एक गाडीची चावी होती आणि एक चिठ्ठी होती. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, बाळा मला माहीत होतं की तू पास होणार आहे म्हणून तुझ्या आवडीची गाडी, तिची चावी, तिचे कागदपत्र आणि तुला जगण्यासाठी भगवद्गीता देत आहे. म्हणून प्रत्येकानं एक लक्षात ठेवा, जिवंतपणी आपल्या आईवडिलाला कधीही त्रास देऊ नका. आई वडील आहेत ना, आणि तोपर्यंत मायेचं छत्र आपल्या डोक्यावरती आहे. आई वडील जर गेले ना तर मायेचा समुद्र पारखा होतो. आमचेही आई वडील नाही आहेत. झाड वाढलेलं असू द्या ना, फळं नाही देत ना, सावली तर देत ना, त्या सावलीमध्ये थांबावं. माझं सगळं कीर्तन विसरून गेले तरी चालेल, मात्र आई आणि वडिलाला कधी विसरायचं नाही. आई वडिलाला विसरायचं नाही. आई कुणाला म्हणावं? एक बाप, त्याची एक बायको आणि एक मुलगा लहानपणामध्ये त्या मुलाची आई वारली आणि आईची अंतिम तयारी सुरू केली. त्यावेळेला कोणीतरी सांगितलं,
अरे त्या मुलाला आईचं अंतिम दर्शन घेऊ द्या. मुलगा पळत पळत गेला त्या तिरडीच्या जवळ आणि तिरडीचे दोऱ्या तोडायला लागला आणि म्हणतो, नेऊ नका माझ्या आईला, नेऊ नका. कसं बस त्या मुलाला बाजूला केलं. आईचा अंतिम संस्कार झाला आणि 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. मित्राच्या सांगण्यावरून बापानं दुसरा विवाह केला. नवीन आई घरामध्ये आली. एक दिवस आई पाण्याला गेली असताना बापानं मुलाला जवळ बोलावलं आणि विचारलं, बाळा, आपल्या घरामध्ये सगळं खायला प्यायला असताना तू असं वाळून का गेलास त्यावेळेला? मुलगा बोलतो, बाबा, कोणाला सांगणार नसाल तर सांगतो. नाही रे बाळा, मी तुझा जन्मदाता बाप आहे, नाही कोणाला सांगणार. मग ऐका बाबा, माझी पहिली आई खोटं बोलायची. तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर जर माझ्याकडून घरातल्या वस्तूची मोडतोड झाली ना, तर माझी आई पहिली यायची आणि मला मारायची आणि म्हणायची, मुर्द्या, 2 दिवस तुला जेवायला देणार नाही म्हणायची. 15 मिनिटांनी जेवणाचं ताट घेऊन यायची, मला मांडीवर बसवायची, मला घास भरवायची. असं ती खोटं बोलायची. ना आत्ताची आई ना बाबा, आत्ताची आई खरं बोलते. मला म्हणते, 8 दिवस तुला जेवायला देणार नाही, खरंच देत नाही बाबा. याला म्हणतात आई वडील. म्हणून सगळं काही विसरा, पण आई वडिलाला विसरू नका रे. एवढा मोठा राजा पण आपल्या आईच्या शब्दाच्या बाहेर कधी गेला नाही. पण आजकाल आम्हाला आमच्या आईचं ऐकायला लाज वाटते. का तर लोक दूध खुळा म्हणतील ना. पण एक सांगू का, अरे जो आईच्या सुखासाठी, आईच्या स्वप्नासाठी जो दूध खुळा होतो ना, अरे तोच नाद खुळ कर्तृत्व करून दाखवतो. म्हणून छत्रपतींच्या चरित्रातून फार काही नाही शिकलं तरी आपल्या जन्मदात्या आई वडिलाचा सन्मान कसा करावा एवढं जरी आमची पोरं शिकली ना, तरी जीवन उद्धरून जाईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा प्रश्न आला, तुकाराम महाराज आईबाप सोडवत नाही. जाऊ द्या बाबा, आमचे नातेवाईक लय मोठाले, आमचे सगळे सोयरे लय मोठाले. अरे सगळे सोयरे का असाना, हे सुद्धा सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरे भली भली. राजाही सोडू शकत नाही, चौधरी सोडू शकत नाही. राजा म्हणजे इथे देशाच्या प्रमुखाला राजा म्हटलंय. आणि चौधरी म्हणजे आपण उत्तर प्रदेश भाग, बिहार, पटना इकडे जर पाहिलं, हां, मुखिया पिक्चरमध्ये पाहतो, सरपंच, चौधरी पदवी. काहींना देशमुख पदवी असते. छत्रपतींनी नाही का महाराला ना पाटील केलं होतं. हो, इथं खायला दाना नाही तरी लिहिते पाटील. काय करावं आपण? मी काय म्हणावं, मला म्हणायचं काय, राजा का सोडू शकत नाही, कारण तो राजा काळाच्या ताब्यात आहे. सगळे सोयरे पण सोडू शकत नाही. आता सगळे सोयऱ्यांचं कसं राहतं, तू त्यांची सोय करतो म्हणून ते सोयरे आहेत. हां, तुमच्याकडे पैसा, संपत्ती, इज्जत आहे तोपर्यंत सोयरे आहेत. एकदा की पैसा, संपत्ती, इज्जत गेली की मग नाही. हां, पैसा, संपत्ती असल्यानंतर लांबचं जवळ येतं. कोण साहेब का? हो, ते आमच्या मेवण्याच्या चुलत मेवण्याच्या साडूचे मेवणी येते, एवढं जवळ येतं ते. हा, इतकं बिल्डिंग करीत येतं असं. पण पैसा आणि संपत्ती नसू द्या, आणि 2 चुलत भाऊ सुद्धा मग म्हणतील त्याचा बाप आणि माझा बाप, हे भाऊ होते म्हणते, आम्ही नाही. हो, एवढं लांब जातं ते. हो, मग राजा सोडू शकत नाही, चौधरी सोडू शकत नाही, सगळे सोयरे सोडू शकत नाही. मग आपल्याला प्रश्न येतो, सोडवितो कोण? तुका म्हणे तुला सोडविला कोणी, तुका म्हणे तुला सोडविला कोणी.
तुका म्हणे तुझा सोडविना कोण एका चक्रपाणी वाचून या. मग महाराज राजा सोडित नाही, सगळे सोयरे सोडवित नाही, मग चक्रपाणी का सोडवतो? त्यावेळेला ते सांगतात, अरे बाबा राजा का सोडवत नाही? कारण राजा त्या काळाच्या ताब्यात आहे. नातेवाईक का सोडत नाही? कारण नातेवाईक सुद्धा त्या काळाच्या ताब्यात आहे. चक्रपाणी का सोडवतो? तो काळ त्यांच्या ताब्यात आहे. एक उदाहरण देतो पहा. केंद्र गावामध्ये एक वारकरी आला बा पताका घेऊन. अशी केंद्र गावामध्ये वारकरी आला, एवढं मोठं डॉबरमॅन कुत्र. त्याने वारकऱ्याच्या गळ्यात दोन्ही पाय घातले, वारकरी भेदरून गेला ना. गावातल्या लोकांना म्हणतो मला सोडवा नाही तेव्हाच. मी कुत्र कोणाचं आहे म्हणे? ते म्हणते बंटी तारड्याचं कुत्र आहे म्हणे. बंटी तारडे आहे की तिथं का कुठं शूटिंगला गेले? ते नका डोकं लावा म्हणे, तुम्ही फक्त हाका मारवा. मग बंटी तारडे तेव्हा कांदा पोहे खात बसली होती केंद्रमध्ये. हो, या वारकऱ्याने इकडूनच हाक मारली, ओ बंटी तारडे तुमचं कुत्र पहा, गरीबाचं नरडा फोडीन. बंटी जागेवरच हल्लं नाही, तिथूनच आरोळी दिली, मोत्या मोत्या यू. एवढं म्हणल्यावर कुत्र्याने वारकरी सोडला. बघा इथे वारकरी त्या कुत्र्याच्या ताब्यात आहे, कुत्र बंटीच्या ताब्यात आहे. तसं राजा चौधरी हे काळाच्या ताब्यात आहे. आणि चक्रपाणी का सोडवतो? तो काळ त्याच्या ताब्यात आहे. कालाय तस्मै नमः. म्हणून आपल्याला जायचंच आहे प्रत्येकाला, पण अनेक पिढ्या नाव निघावं आपलं. म्हणून असं काहीतरी वेगळं करावं आणि मग जावं. समाजासाठी करताना खूप खूप त्रास होतात, पण हरकत नाही, पण काहीतरी एक समाधान मिळतं ना. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 15व्या वर्षी राजाचं ध्येय नक्की होतं. 15 एप्रिल 1645 ला राजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. म्हणजे जवळजवळ 29 वर्ष माझा राजा अव्याहतपणे प्रयत्न करत होता, संघर्ष करत होता. मंडळीने आता जवळजवळ 7 वर्षानंतर आता परत 5 जूनला रात्री रायगडावर चाललोय. 7 वर्षानंतर लाखो लोक, आपल्यापैकी किती जण गेलेत रायगडावर? 1 2 3 4 सगळ्यांनी जा, कारण रायगड पाहिल्याशिवाय राजे कळणार नाहीत. इतक्या उंचीवरती आहे. आणि तिथे जाऊन महाराष्ट्रातले खूप खूप तरुण येतात. आता मी तरुणांना घडवायचं काम सुरू केलंय ना, म्हणून त्यांना का मागतात 1.5 महिन्यापूर्वी खासदार संभाजीराजे घरी आले ना आमच्या, तेव्हा बरेच भरभरून बोलले. ते मला आता 7 वर्ष झाले, आपणही जाऊया. हां, मी राजकारणात नाही, माझं आडनाव जरी पॉलिटिकल असेल ना, तर राजकारण हा माझा पिंड नाही. त्यामुळे हा, पण राजकारणी मी तयार करतो, तयार. हो, पण तेच चालला पाहिजे. राजांचा राज्याभिषेक झाला ना, तर तरी सुद्धा आम्ही अनेक लोकांनी शिवाजी राजाला मुसलमानाचं वैरी म्हणून आम्ही मोकळे झालो. एक नोंद करतो, छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये प्रमुख 20 अधिकारी हे मुसलमान होते.
राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला राजांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे दिलं आणि राजांचं लक्ष गेलं कोपऱ्यामध्ये उभ्या असणाऱ्या एका मुसलमान समाजाच्या पोराकडे. काय नाव होतं त्याचं? मदारी मेहतर. आग्र्याच्या कैदेमध्ये राजांच्या बरोबर होता. दुसरा होता जो हिरोजी फर्जत की ज्याला राजानं पालखीचा मान दिला. आणि राजे विचार करतायत की काय द्यावं या मुसलमानाच्या पोराला. राजाने मदारीला जवळ बोलावलं आणि विचारलं, मदारी काय हवंय तुला? मदारीनं हात जोडले आणि सांगितलं, राज समद स्वराज्य आमच्या पदरात घातलाय तुम्ही. मित्रांनो, अगदी छत्रपतींच्या काळापासून आतापर्यंत आमचा भारत देश हा प्रामाणिक मुसलमानाच्या प्रती आदरच व्यक्त करत आलेला आहे. अरे संगीताच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर यार रहमान आहे, कुणी नाकारलं त्याला. क्रिकेटच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर आमच्या श्रीरामपूरचा जहीर खान आहे, युसुफ पठाण आहे, मोहम्मद कैफ आहे, इरफान पठाण आहे, कोणी नाकारलं त्यांना. टेनिसच्याही क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर सानिया मिर्झा सारखी मुलगी आहे, पण दुर्दैवानं तिनं सुद्धा पाकिस्तानीच केला. धन्यवाद सानिया. अरे मी प्रामाणिक मुसलमानाच्या बद्दल बोलतही नाही आणि मला बोलण्याचा अधिकारही नाही. म्हणून काय गद्दाराला आम्ही डोक्यावरती घ्यावं? सिमी सारखी संघटना, लष्कर-ए तोयबा सारखी संघटना. अरे दुर्दैवानं कुठलंही शहर आणि कुठलंही तीर्थक्षेत्र हे सुरक्षित राहिलं नाही. अरे पाकिस्तानची क्रिकेट टीम विजयी झाल्यानंतर हिरवा गुलाल उधळतं, संसदेवरती बॉम्ब हल्ले करतं, वैष्णव देवी यात्रेवरती बॉम्ब हल्ले करतं. म्हणून काय गद्दाराला आम्ही डोक्यावरती घ्यावं? मित्रांनो, इतकंच नव्हे तर आम्ही आजही छातीला हात लावून सांगतो की आमच्या देशाचे राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम. कोणी नाकारलं त्यांना. आणि आताही मागं काही वर्षापर्यंत आमच्या भारत देशाचे उपराष्ट्रपती मुसलमानच होते, हमीद अन्सारी. कोणी नाकारलं त्यांना. आणि राजांनी मदारीला जवळ बोलावलं आणि विचारलं, मदारी काय हवंय तुला? मदारीनं हात जोडले आणि बोलतो, राजे समद स्वराज्य आमच्या पदरामध्ये दिलंय, द्यायचं झालं त्या मुसलमानाच्या पोराला एकच द्या. तुमचं जे सुवर्ण सिंहासन आहे त्याची चादर बदलण्याची अनुमती, एवढंच दान या मुसलमानाच्या पदरात घाला. अरे गद्दार हिंदूंच्या पेक्षा तो प्रामाणिक मुसलमानाचा पोऱ्या इतिहासामध्ये श्रेष्ठ ठरला आणि आम्ही व्यासपीठावरून त्याचे गोडवे इथं गातोय. अरे रायगडावरती अयोध्या निर्माण झाली असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. वाढ वेळ झाला नाही आता. त्याला ज्यांना हात आहेत त्यांनी एकदा आपल्याला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन करायचंय. हात वरती करून आपण भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो.
बोलत असताना काही बोलत असताना काही चुकीचं गेलं असेल तर चुकीचं माझं मला परत करा. जे चांगलं आहे ते मात्र बरोबर घेऊन जा. आता इथे आपलं कीर्तन सांगता झाल्यानंतर टाळकरी खाली बसतील आणि इथे 1-2 श्रद्धांजली देणार आहेत. पुन्हा एकदा आमच्या संजय भाऊंच्या वडिलांच्या प्रती मी श्रद्धांजली अर्पण करतो. आमच्या तनपुरे परिवाराच्या वतीनं संजय भाऊच्या कुटुंबाला जे झालेलं दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. प्रत्येकाला या जगातून जायचंच आहे. मृत्यूला कोणीही चुकू शकत नाही. जग रहाटी चालूच राहणार आहे. माऊलींचं भजन होईल आणि त्यानंतर आपल्या कीर्तनांची सांगता होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिली कुडी बिडे वाकुडी उत्तरी क्षमा परात महाराज तुम्ही सिद्धा नाही बोला क्षमा परात महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी कारा क्षमा महाराज तुम्ही देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. टाळकऱ्यांनी खाली बसा. एक उल्लेख राहून गेला म्हणून बाबूराव सोनवणे त्यांचे भाऊ, लक्ष्मण सोनवणे भाऊ, गंभा कमलाबाई सोनवणे पत्नी, डॉक्टर संजय सोनवणे मुलगा, रोहिणी सोनवणे सून, डॉक्टर चैतन्य संजय सोनवणे नातू, सार्थक सोनवणे नातू, संगीता मच्छिंद्र ढोकणे मुलगी, वैशाली चौधरी मुलगी, सुवर्णा माताडे मुलगी, रुपाली निकम मुलगी, मनीषा भोसले मुलगी, सर्व जावई नातवंड परिवार आणि सोनवणे परिवार यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आमचे मामा स्वर्गीय धोंडराम पाटील सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज विश्व शिवशाहीर महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे यांनी जो अभंग घेऊन ज्या चांगल्या प्रकारे निरूपण केलेलं आहे, खरोखर मी भारावून गेलो की त्यांचा जो कणखर आवाज होता त्या आवाजानं त्यानं जी कीर्तन सेवा दिली, खरोखर त्यांची कीर्तन सेवेतून जी भावना या स्वर्गीय आमचे मामा धोंडराम पाटील सोनवणे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त घेतलेली, खरोखर त्यांच्या आत्म्यात शांती लाभल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो. या ठिकाणी प्रथम काही श्रद्धांजलीपर 2 शब्द होतील. महाराजांनी सांगितलेलंच आहे की टाईम हा किती महत्त्वाचा आहे, म्हणून वेळेचं बंधन पाळून या ठिकाणी मी काही नामवंतांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट श्रद्धांजलीपर बोलावं. या ठिकाणी आमचे मामा धोंडराम पाटील शंकर सोनवणे यांच्या प्रथम स्वार्थनिमित्त तनपुणे महाराजांनी सांगितलं, आईवडिलावर त्यांनी भारी व्याख्यान केलं. या निमित्ताने आमचे उमरे येथील गोरक्षनाथ महाराज उमरेकर, डेंगळे महाराज, विठ्ठल महाराज बारवेकर, राजेंद्र ओंडरे व आमचे वकील साहेब हेही आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांना धन्यवाद. तसेच उमरेकर भजन मंडळी उपस्थित राहिले, त्यांचे धन्यवाद. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंशज मुक्तीला जावा, या नायाप्रमाणे आपले श्रद्धास्थान धोंडराम पाटील सोनवणे यांचे जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झाले.
त्यांच्या स्मृती कायम आपल्याबरोबर ठिकाणी राहत असताना केलेले कार्य, संस्कार आणि संस्कृती या माध्यमातून आज आम्ही पुढे जाऊ शकतो. पुढे त्यांना असेच त्यांची निरंतर गरज आहे. परंतु परमेश्वराने इच्छेनुसार त्यांचा ते 1 वर्ष जाऊन पूर्ण झाले. त्यांना आमच्या ढोकणे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली दिली. आणि यानंतर डेंगळे महाराज आणि गोरक्षनाथ महाराज 2 शब्द बोलतील. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. या ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे आज आपण ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आहोत, स्वर्गीय धोंडीराम शंकर पाटील सोनवणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आत्ताच आमच्या राऊरी तालुक्याचंच नव्हे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं असणारं भूषण श्री डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे यांनी अगदी उत्कृष्ट. महाराज, मी शिवकथा तुमची दोन दिवस कारखान्यावर ऐकली त्यावेळेस आणि पोवाडे ऐकले, परंतु कीर्तन आज प्रथमच ऐकले महाराज तुमचं. अगदी सुंदर, प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोचेल असे एक एक शब्द महाराजांचे, एक एक शब्द म्हणजे अनमोल असणारा शब्द आपल्यासमोर. आणि विशेष म्हणजे शिवरायांचं, शिवाजी महाराजांचं त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर खूप कृपा आहे आणि त्या पद्धतीमध्ये आणि ऐकावं महाराज त्यांचं शिवचरित्र. मी फक्त दोनच दिवस ऐकलं, परंतु अंतःकरणापर्यंत शिवराय पोचतील अशा पद्धतीमध्ये महाराजांनी या ठिकाणी अगदी मनपूर्वक कीर्तन केलं. त्याबद्दल मी सोनवणे पाटील परिवाराच्या वतीने महाराजांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपण आज हा जो कार्यक्रम आहे, एवढे मोठे जे टाळकरी आहेत महाराज, त्यांचे जावई असणारे आमचे मित्र, आमच्या उमरेचे आमचे मच्छिंद्र पाटील ढोकणे, या ठिकाणी मी मामांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. जय हरी, नमस्कार. आपल्या अंगावर 3.5 कोटी रोम आहेत, तेवढे या जगामध्ये भूतलावर तीर्थक्षेत्र आहेत. त्यापैकी शास्त्राने 108 तीर्थयात्र मुख्य सांगितलेत. वेदाने 4 धाम आणि सप्तपुऱ्या मुख्य सांगितल्यात. मात्र माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एकाच तीर्थाचा उल्लेख केला आणि ते म्हणजे माता आणि पिता. का सगळ्या तीर्थाच्या धुरा आहेत म्हणून माऊली म्हणतात, सकल तीर्थाच्या धुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेशी शरीर कीर लोन किजे. पुंडलिकेच्या सेवेसाठी भगवंत 28 युग विटेवर उभा आहे. इतकं माता पित्याच्या सेवेला महत्त्व दिलेलं आहे. आज या ठिकाणी कैलासवासी स्वर्गीय धोंडीराम शंकर पाटील सोनवणे यांना प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या ठिकाणी विनंती करतो की अशोक नाना येळवंडे यांनी श्रद्धांचे परत 2 शब्द बोलावेत. नंतर नामदेव महाराज कोरडे, बाळासाहेब पाटील सोनवणे आणि सरपंच माननी राजू शेठ तेसरडा. स्वर्गीय धोंडीराम पाटील सोनवणे यांच्या प्रथम पुण्य स्मरण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नाम संकीर्तन सेवेच्यासाठी उपस्थित शिवशाहीर विजयजी तनपुरे महाराज, सर्व टाळकरी मंडळी, उपस्थित पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आत्ताच महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये आईवडिलांचं महत्त्व, छत्रपती शिवरायांचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आईवडिलांचं महत्त्व सांगत असताना या ठिकाणी धोंडीराम पाटलाबद्दल 2 शब्द निश्चितपणाने बोललं गेलं पाहिजे. आज 1 वर्ष होऊन गेलं आहे. धोंडीराम पाटला जाण्याने एक प्रचंड मोठी नातेवाईकामध्ये आणि समाजामध्ये एक पोकळी निर्माण झालेली, ती कधीही भरून येणार नाही. आयुष्यभर पोलीस सेवेमध्ये असताना धोंडीराम पाटलांनी एक प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्याचा परिपाक असा झाला की साधारणतः पोलीस सेवेमध्ये असणारी मंडळी आणि त्यांची मुलं वैद्यकीय क्षेत्रात येतच नाहीत अशी एक परिस्थिती आहे. परंतु प्रामाणिक सेवा केल्याचं फळ म्हणजे धोंडीराम पाटलांनी आपल्या मुलांना डॉक्टर बनवलं. डॉक्टर तर बनवलं, परंतु प्रपंच कसा करावा हे धोंडीराम पाटलाकडून शिकलं पाहिजे.
आज आमच्या गावामध्ये महाराज त्यांची इमारत राहण्याची आणि त्यांच्या डॉक्टरांचा दवाखाना सगळ्या गावात उंच आहे. त्यांची उंचीच तशी होती. त्याचप्रमाणे त्यांचं जीवन जगत असताना अनेक छंद धोंडराम पाटलांनी जोपासले. त्यांचा कधी उल्लेख या ठिकाणी झाला नाही. मी 10व्याच्या कार्यक्रमात सुद्धा बोललो होतो. धोंडराम पाटलांना कुस्तीचा फार मोठा छंद होता आणि आम्ही लहान असताना हायस्कूलमध्ये चित्र सर या ठिकाणी घोडेश्वरी विद्यालयामध्ये प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांनी धोंडराम पाटलांना प्रमोट केलं आणि 65 ते 70 वर्षाच्या वजन गटामध्ये धोंडराम पाटलांनी अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्रिवेंद्रमला घोडेगावचा पहिला नंबर आणला होता. असं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व धोंडराम पाटलाचं जाण्यानं सर्वांना दुःखच झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या येळवंटे परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्ञानदेव पाटील सोडणार यांना विनंती 2 शब्द बोलावे. माऊली. उपस्थित दुःखी बंधू वगैरे आणि या ठिकाणी आदरणीय महाराज आज या ठिकाणी कैलासवासी सोनवणे साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण महाराजांनी घेतलेला नको नको मना गुंतू माया जाळे त्या अभंगाबरोबरच या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या रोमात भरलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र या ठिकाणी ऐकायला मिळालं. समाधान वाटलं की एकीकडे दुःख आणि एकीकडे चरित्र ऐकायला मिळतं. महाराज तुमचे आमच्या नांदूर येथील श्री संजय भाऊ सोनवणे यांचे सासरोडे श्री गोरखभाऊ पवार आणि जय बजरंग भजनी मंडळ या सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काय याप्रमाणे सोनवणे साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये काय मिळवलं ते या ठिकाणी इतकी उष्णता असताना सुद्धा उपस्थितीवरून दिसतं की खरोखर त्यांनी पोलीस खाते डिपार्टमेंटमध्ये असताना नोकरी करीत असताना लोकांना सहकार्य केलं. खरा आणि खोटा तर खऱ्यापणाने व्यवहार केले आणि लोकांना योग्य सल्ले दिले. ज्यावेळेला मी शेतकरी संघटनेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना या ठिकाणी नेवास्याला केसेस दाखल झालेली होती आणि सोनवणे साहेबांची योगायोगाने भेट झाल्यानंतर सोनवणे साहेबांना बोललो की साहेब अशा रस्ता रोको करीत असताना या ठिकाणी केसेस झाल्या. आम्ही या शेतकऱ्यांसाठी जे काही भाव मागतो हे काही ठिकाणी चूक केली का तर त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नेवाशाला तारखेला सुद्धा मला एकच वेळेला आलो, पुन्हा येण्याची गरज भासली नाही. अशा प्रकारे सोनवणे साहेबांनी चांगल्या प्रकारे इमानीद्वारे नोकरी केलेली आहेत आणि निश्चित त्यांचा पुढील प्रवास सुखात होणार आहेत. तेव्हा आमच्या नांदूर जय बजरंग भजनी मंडळाच्या वतीनं सोडणार परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना नगर जिल्हा अहिल्यामाता ग्रुप नगर जिल्हा या सर्वांच्या वतीनं सोनवणे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सोनवणे परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराने ताकद द्यावी एवढेच ईश्वराच्या चरणी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हरी. धोंडीराम पाटील सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता सर्वच आपण उपस्थित राहिलेला आहात. यांना श्रद्धांजली आपल्याला अशी व्हायची 1-2 मिनटं रामचे पॉईंट सर्वांनी पाठीमाग म्हणायचं. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नेवासा तालुक्याचे युवा नेतृत्व दादा यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावे.
आज स्वर्गीय धोंडराम पाटील सोनवणे यांना यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं आपण त्यांना सर्वजण श्रद्धांजली अर्पण करत आहात आणि या निमित्तानं हबापत डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे यांनी कीर्तन सेवा देताना अगदी शिवचरित्राचं सगळं व्याख्यान किंवा शिवचरित्र सांगत असताना त्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आज आठवलं पाहिजे की मागाशी नानांनी सांगितलं तसं की अण्णांचं जे काम होतं, पोलीस खात्यामध्ये काम करत असताना त्यांनी सामाजिक सेवा तर केलीच केली, पण त्याबरोबर त्यांना कुस्त्यांचा शौक होता. त्यांनी त्या कुस्त्याचा शौक जोपासत असताना आपल्या परिसरामध्ये मोठं नाव कमवलं आणि हे नाव कमवत असताना माझ्या माहितीप्रमाणे घोडेगावमध्ये जो हंगामा चालू होण्यासाठी ए.के. पाटील त्यांचं मोलाचं योगदान असावं आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वतःच्या प्रपंचासाठी काम करत असताना त्यांनी समाजासाठी काम केलं, म्हणून त्यांच्या जाण्याचं दुःख या कुटुंबाला खूप मोठं आहे. या 1 वर्षामध्ये त्या कुटुंबाला या अण्णांच्या जाण्याचं दुःख अनुभवलेलं आहे आणि म्हणून या दुःखातून सावरण्याची शक्ती त्या कुटुंबाला मिळवा आणि स्वर्गीय धोंडराम पाटील सोनवणे यांच्या आत्म्यावर चिरशांती लाभो हीच आई घोडेश्वरी चरणी प्रार्थना. सर्वांनी इथं जेवण्याला गोसंग घ्यायचं आहे आणि जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही.